किंमत मोजली गेली. पडद्यामागचा खेळ लई मोठा खेळला गेला. अजित पवारांनी अमित शहांची घेतलेली भेट आणि अंबादास दानवे यांनी केलेली टीका, अंजली दमानी यांनी म्हटलं की पार्थ पवारांचा विषय दाबला जाईल किंवा फाईल क्लोज होईल. पण प्रश्न असा तयार होतो की जवळजवळ 3-3.5 वर्ष झालेत. अजित पवार आणि भाजपा सत्तेत सामील झालेत. त्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी एकामागून एक दिल्लीवारी केली. मग त्यांनी दिवस बघितले नाही की रात्र बघितली नाही की पहाट बघितली नाही, मात्र शिंदे हे नेहमीच दिल्लीवारी करायचे. त्या तुलनेमध्ये अजित पवार फार कमी वेळा किंवा मग नाहीच्या बराबरच अमित शहा किंवा दिल्ली हायकमांडचा ऍक्सेस मिळवण्यासाठी धडपडले. पण मग जेव्हा विषय आपल्या मुलाचा आला त्यावेळी अजित पवारांना अमित शहांपर्यंत जाण्याची धडपड करावी लागली का, हा प्रश्न तयार झाला. बरोबर, पार्थ पवारांचा विषय दाबला गेला असेल किंवा जर मॅनेज झाला असेल तर मग त्या बदल्यात काहीतरी किंमतही ठरली असेल. ती किंमत या निवडणुकांमध्ये अजित पवारांच्या पक्षाला मोजावी लागणार आहे का? असंच नाही म्हणत. तिकडे शिंदे गट आणि इकडे अजित पवार गट यांचे एकामागून एक फुटत असलेले पदाधिकारी, कार्यकर्ते आणि त्यांना फुटून देण्याची मिळत असलेली दिशा हेच सांगते की किंमत निवडणुकीसाठी ठरली गेलीये आणि त्या बदल्यात शिंदे आणि अजित पवार आणखी काही काळ सर्व्हाइव्ह सत्तेत करू शकतात. समजून घेण्यासाठी अख्खी टाइमलाईन समजून घेऊया. ऐन निवडणुकीच्या तोंडावर सर्वात मोठा झटका अजित पवारांच्या राष्ट्रवादीला बसला. योगेश क्षीरसागर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि पक्षाला रामराम केला. आता योगेश क्षीरसागर भाजपात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. काल राजीनामा दिल्यानंतर योगेश क्षीरसागर आता छत्रपती संभाजीनगरकडे रवाना झालेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे विधानसभा अध्यक्ष योगेश क्षीरसागर यांनी काल राजीनामा दिला. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्ष स्थानिक पातळीवर कुठल्याच निर्णय प्रक्रियेत आपल्याला घेतलं जात नसल्याची नाराजी व्यक्त केली. यानंतर ते छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने रवाना झाले. ते भाजपमध्ये आजच पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. आता नाशिकमधून सुद्धा एक दुसरी मोठी बातमी समोर आली, ती म्हणजे ऐन निवडणुकीच्या काळात मालेगावमध्ये मोठ्या राजकीय भूकंपाची शक्यता. 12 बलुतेदार मित्रमंडळाचे संस्थापक आणि गेल्यावेळी मालेगाव विधानसभा निवडणूक लढवलेले नेते बंडूकाका बच्छाव हे भाजपात प्रवेश करणार असल्याची शक्यता. बंडूकाका बच्छाव यांनी भाजप कार्यालयाला भेट दिल्यामुळे ते लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगतायत. धुळ्यातून सुद्धा दुसरी बातमी समोर आली, ती म्हणजे जिल्ह्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का बसला. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी नगराध्यक्ष रवींद्र देशमुख यांनी भाजपात प्रवेश केलाय. धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत रवींद्र देशमुख यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केलाय. दरम्यान या पक्षप्रवेशामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजपाची ताकद वाढणार आहे. तर दुसरीकडे हा राष्ट्रवादी अजित पवार गटासाठी मोठा धक्का मानला जातोय. तिसरीकडे करमाळ्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांची शिवसेना शिंदे गटाकडून नगरपालिका निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. मात्र त्यांची नियुक्ती होताच शिवसेना शिंदे गटामध्ये उभी फूट पडल्याचं पाहायला मिळालं. बागल गटाकडून सामूहिक राजीनामे देण्यात आलेत. जयवंत जगताप यांच्या नगरपालिका निवडणूक प्रभारीपदी नियुक्ती होताच शिवसेना नेते दिग्विजय बागल यांच्या समर्थकांनी आक्रमक भूमिका घेत सामूहिक राजीनामा दिला. जगतापांच्या नियुक्तीमुळे नाराज झालेल्या दिग्विजय बागल यांच्या गटातील तब्बल 55 शाखा अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी आपला राजीनामा दिलाय. हा शिवसेना शिंदे गटासाठी ऐन निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का मानला जातोय. एवढेच नाही तर या पदाधिकाऱ्यांनी नोंदणी केलेले 20,000 सभासद देखील पक्षातून बाहेर पडणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. हे सगळं 20,000 सभासद आपले राजीनामे पोस्टाने पक्षप्रष्टींना पाठवणार असल्याची माहिती यावेळी पदाधिकाऱ्यांनी दिली. आता हे झालं वरवरचं, पण याआधी जळगाव असेल, नंदुरबार असेल, सोलापूर असेल, अनेक ठिकाणी शिंदे गट आणि अजित पवार गटाला धक्क्यांवर धक्के मिळालेत. अहिल्यानगरमध्ये भाजपा आणि राष्ट्रवादींची युती होईल अशी चर्चा होती. मात्र अजित पवारांचे पक्षाचे संग्राम जगताप आणि इकडे भाजपाकडून विखे यांच्यामध्ये सुद्धा जागा वाटपावरून एकमत होत नसल्याच्या चर्चा ऐकायला मिळत आहेत. अनेक ठिकाणी भाजपाचे उमेदवार संग्राम जगताप फोडत असल्याच्या चर्चा ऐकायला मिळत आहेत. आणि मग जर असंच सुरू राहिलं तर कोणत्या अंगांनी महानगरपालिका निवडणुकांमध्ये एकमत होईल असा प्रश्न तयार झाला. तिकडे बाळा भेगडे, सुनील शेळके मुंबईत गेले, युती होणार असा प्रस्ताव घेऊन आले. बाळा भेगडे हे मावळमध्ये आल्यानंतर त्यांनी स्टेटमेंटवरून पलटी मारली.
ठरलं ते फक्त तळेगाव दाभाडेसाठी होतं, लोणावळ्याचा संबंध नाही असं सांगून भेगडे आणि सुनील शेळके म्हणजे भाजपा आणि अजित पवारांचा पक्ष पुन्हा तिथे वेगळा झालाय. शिंदे गट आणि आरपीआयची तिथे युती होतीये. सगळ्यात जर कॅल्क्युलेशन जर एकंदरीत जर बघायचं जर ठरलं तर अजित पवार असो किंवा एकनाथ शिंदे असो यांच्या ज्या ज्या दिल्लीवारी ठरल्या आणि त्या दिल्लीवारीतून जे काही फलित आपल्या हाताशी पडले त्याची एक किंमत ठरलीये. आणि तीच किंमत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये, मग त्या नगर परिषदा असू द्यात, नगरपंचायती असू द्यात, झेडपी असू द्यात किंवा मग महानगरपालिका असू द्यात, सगळीकडे ही किंमत मोजावी लागणार आहे. एकनाथ शिंदे यांना ठाणे आणि मुंबईतच पॅक केलं गेले. वनमंत्री गणेश नाईक त्यासाठी पुढे खिंड लढवताना दिसत आहेत. आता शिंदे ठाणे मुंबईमध्ये पॅक झाल्यामुळे अनेक ठिकाणी जे आहेत ते शिंदे गटाचे उमेदवार वाऱ्यावर आहेत. न दिशा मिळतीये आणि ना दशा समजते. अशा परिस्थितीमध्ये भाजप मात्र आपल्या एकला चलोरेचा नारा घेऊन व्यवस्थितपणे आखलेल्या व्यूहरचनेनुसार अख्खं रिंगण मारताना दिसते. तर या सगळ्या घडामोडींमध्ये शिंदे गट आणि अजित पवारांच्या पक्षाचा बाजार उठेल अशा चर्चा मात्र ऐकायलाच मिळत आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात मागच्या काही दिवसात जे घडतंय ते समजून घेण्यासाठी आपण थोडं मागे जावं लागेल. कारण एका निर्णयाने, एका विधानाने आणि एका व्यवहाराने राज्याच्या सत्ताधारी समीकरणात मोठी हालचाल घडवून आणली. अजित पवार, त्यांचे चिरंजीव पार्थ पवार बारामतीपासून पुण्यापर्यंत आणि मंत्रालयापासून गावागावातल्या चौकापर्यंत सुरू असलेल्या चर्चा, या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे आज जो मुद्दा महाराष्ट्रात सगळीकडे गाजतोय तो म्हणजे जमीन व्यवहार, राजीनाम्याची मागणी आणि अजित पवारांनी केलेली व्यवहार रद्द झाला आहे ही घोषणा. पण नेमकं या वाक्यामागे राजकारण काय, दबाव कोणाचा आणि पुढचं समीकरण कसं तयार होते हे सामान्य जनतेला समजून घ्यायचं असेल तर संपूर्ण चित्र एकसंध पद्धतीने पाहावं लागतं. पुण्यात पार्थ पवारांनी खरेदी केलेल्या 40 एकरांच्या जमिनीचा व्यवहार हा सुरुवातीला एक सामान्य जमीन खरेदीचा मुद्दा वाटला. पण जसे जसे तपशील समोर येऊ लागले तसे आरोप, प्रत्यारोप, प्रश्न, मागण्या आणि राजकीय तणाव वाढत गेला. कारण या व्यवहारात जमीन कशी मिळाली, तिची किंमत किती होती, कोणत्या कायद्यानुसार हा व्यवहार वैध ठरतो आणि उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवार यांच्या कुटुंबाशी संबंधित असल्यामुळे हा मुद्दा थेट राज्य सरकारच्या विश्वसनीयतेशी जोडला गेला. या प्रकरणात सर्वात मोठा प्रश्न उभा राहिला तो म्हणजे जर काही गैरव्यवहार झाला असेल तर पार्थ पवारांवर गुन्हा का दाखल झाला नाही. हा प्रश्न अनेक विरोधक विचारत होते आणि याची उत्तरे मागत होते. शरद पवारांनी एका मुलाखतीत यावर विशेष विधान केले की या प्रकरणात गुन्हा दाखल झाला नाही याचं उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देतील. आणि हे विधान राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं मानलं गेलं. कारण पार्थ पवारांच्या जमीन प्रकरणाची चर्चा वाढत असताना शरद पवार गट शांत राहिल्याचं जाणकारांकडून नमूद करण्यात येत होतं. दुसरीकडे सुप्रिया सुळे उघडपणे प्रतिक्रिया देणार नाहीत असं सांगितलं जात होतं. म्हणजेच पवार घराण्याच्या संबंधातही एक वेगळा राजकीय तणाव असल्याचं दिसत होतं. त्याच वेळी अजित पवारांनी अचानक पत्रकार परिषद घेऊन हा संपूर्ण व्यवहार रद्द झाल्याची घोषणा केली. आणि हे 4 शब्द, व्यवहार रद्द झाला आहे, हे संपूर्ण राज्यात वणव्यासारखे पसरले. पण इथेच मोठा प्रश्न निर्माण झाला की व्यवहार रद्द झाला म्हणजे प्रकरण संपलं का? अजित पवारांना यामुळे राजकीय दिलासा मिळाला का? विरोधकांची मागणी कमी झाली का? आणि सर्वात मोठं म्हणजे जनता यावर काय प्रतिक्रिया देत आहे? कारण विरोधकांनी लगेचच आरोप सुरू केले की व्यवहार रद्द करणं म्हणजे गुन्हा नकारणं नाही, तर गैरव्यवहार झाला होता याची अप्रत्यक्ष कबुली आहे. अजित पवारांनी व्यवहार रद्द जाहीर करून राजकीय दबाव कमी करण्याचा प्रयत्न केला. पण यामुळे या प्रकरणाला आणखी मोठं राजकीय वजन मिळालं. या सगळ्या घडामोडींमध्ये बारामती नगरपालिका निवडणुकीची पार्श्वभूमी, माळेगाव नगरपंचायतीची राजकीय चर्चा, अजित पवारांनी घेतलेल्या मेळाव्यात केलेलं वक्तव्य आणि त्यात केलेलं विधान हे सगळं एकत्र होते. त्यामुळे हे स्पष्ट होते की महाराष्ट्राच्या राजकारणात दिसणाऱ्या हालचाली या केवळ जमीन व्यवहारापुरत्या मर्यादित नाहीत, तर सत्ता, दबाव, आगामी निवडणुका, पक्षांतर्गत ताण आणि नेतृत्वाचं समीकरण या सगळ्याशी जोडलेल्या आहेत. राज्यात अनेकांना वाटतंय की अजित पवारांची प्रतिमा, एनसीपीची स्थिती, शरद पवारांशी असलेले संबंध आणि भविष्यातील भूमिका या सगळ्यावर या प्रकरणाचा थेट परिणाम होणार आहे. विरोधक हे प्रकरण सोडायला तयार नाहीत आणि सत्ताधारी गट यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतायत. दिल्ली ते बारामती, मंत्रालय ते गावाचे चौक, सगळीकडे एकाच गोष्टीची चर्चा आहे, जमीन व्यवहार, त्यावर निर्माण झालेला गोंधळ आणि अजित पवारांच्या राजकीय भविष्यावर त्याचा काय परिणाम होणार. आता पुढच्या काही दिवसात या प्रकरणात तपास, विधानं, राजकीय हालचाली आणि नवीन समीकरणं हे सगळं घडणार हे निश्चित आहे. त्यामुळे याचा शेवट कुठे आणि कसा होतो हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. या सर्व प्रकारच्या घडामोडींकडे तुम्ही कसं बघता कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.